हे शेम आहे, शेम हे मुलींना थिन स्लिम छान दिसायचं असतं. महिलांना आज सुद्धा त्यांच्या शरीराची लाज का वाटते? छोटे असले तरीही प्रॉब्लेम आहे आणि मोठे असले तरीही. प्रायव्हेट पार्ट्सला कसं क्लीन ठेवलं पाहिजे, कसं हायजिनिक ठेवलं पाहिजे? अगदी केसांपासून तुमचे ब्रेस्ट चेंजेस होतात, प्युबिक हेअर यायला लागतात. महिलांना जो वाईट डिस्चार्ज होतो हा प्रत्येक वेळेस ॲबनॉर्मल असा असतो का? क्रॅम्प्स पिरियड्सच्या वेळेस हे किती नॉर्मल आहेत? पाळी जरी आली तरी आई नीट सांगत नाही, इन्फॉर्मेशन नीट दिली जात नाही. नॉर्मल सायकल हे काय कन्सिडर केलं पाहिजे? फिजिकल सिम्पटम्स पण असू शकतात PCOD PCOS मध्ये. कोणाचे ब्रेस्ट अगदीच मोठे होऊन जातात ह्या चेंजेस मध्ये. मुलीचे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याचे कलर, शेप, साईज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ हेल्दी बॉडी इन टीनेज? आजकाल प्रेग्नन्सी प्लॅन करणं नॉर्मल राहिलेलंच नाहीये. होमिओपॅथीमध्ये अशा काही ट्रीटमेंट्स आहेत जे नॅचरली प्रेग्नेंट होण्यासाठी हेल्प करू शकतात. 10th स्टँडर्ड पर्यंत पाळी येत नाही, डिलेड मेनार्क म्हणूयात आपण. अशा वेळेला त्या मुलीला. नमस्कार मॅम, सर्वात पहिल्यांदा तुमचं डिजिटॉक या पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. हॅलो. आपण सरळ प्रश्नांपासून सुरुवात करूया. अगदी अगदी. पहिला क्वेश्चन माझा असा असेल की महिलांना आज सुद्धा त्यांच्या शरीराची लाज का वाटते? वाय दे आर सो शाय अबाउट द बॉडी? ओके, तू जेव्हा मला विचारलंस की आपण हा टॉपिक घेऊयात का, तर एक सेकंडसाठी मी विचार केला की याबद्दल बोलावं का. तर एवढा प्रश्न जर मला पडत असेल बिंग अ डॉक्टर, तर आपल्या समाजात ही बाब एवढी कमी बोलली जाते किंवा त्याच्याबद्दल अवेअरनेस इतकं कमी आहे, त्याच्यामुळे महिलांना स्वतःच्या शरीराबद्दल काय म्हणतो आपण एक जाणीव किंवा त्याची काही केअर घेतली गेली पाहिजे याच्याबद्दल बिलकुलच अवेअरनेस किंवा शिकवलंच जात नाही. करेक्ट. अगदी करेक्ट. सो त्यामुळे खूप कमी बोललं जातं या विषयावर. मग तुम्हाला असं का वाटतं की आजपर्यंत आता ओपनली लोक थोडेफार बोलायला लागले? अगदी म्हणजे खूपच बदल झालेला आहे 10 वर्षापूर्वी आणि आत्तामध्ये. खूप जास्त अवेअरनेस आहे. ह्या जनरेशनची मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, याबद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे. याबद्दल बोललं जातं, शरीराबद्दल किंवा अगदी मासिक पाळीबद्दल, पिरियड्सबद्दल, पॅड्सबद्दल, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत आत्ता बोलायला सुरुवात झाली आहे असं आपण म्हणूयात. करेक्ट. आणि तुम्हाला काय वाटतं की आजकाल जेवढे पेशंट्स तुमच्याकडे येतात, जेवढे मुली पेशंट्स तुमच्याकडे येतात, त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये असं काय इन्सिक्युरिटी आहे सगळ्यात जास्त? अगदी सगळ्याच बाबतीत. वेट पासून चालू करूयात, स्किन बाबत आहे, पिरियड्स बाबत आहे, अगदी छोटे छोटे प्रश्न, पॅड्स कसे वापरावेत, इथपासून सगळ्याच बाबतीत मला वाटतं डाऊट्स प्रत्येक महिलेला हे असतातच. आणि त्याच्याबद्दलची माहिती ही प्रॉपरली न मिळाल्यामुळे बऱ्याच चुकीच्या पद्धती मुली किंवा लेडीजसुद्धा, इनफॅक्ट महिलासुद्धा चुकीच्या पद्धतीने कित्येक वर्ष काही गोष्टी करत जातात किंवा त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे बरेचसे आजारांनाही त्यांना सामोरं जावं लागतं. सो मग अशी एक चुकीची प्रॅक्टिस कुठली आहे जी प्रत्येक घरामध्ये केली जाते रिगार्डिंग मुलींच्या हायजीनबद्दल? प्रत्येक घरामध्ये अजूनही प्रॅक्टिस केली जाते पण त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तर मेन्स्ट्रुअल सायकलबद्दलची माहिती नसल्या कारणाने किंवा त्या दरम्यान घेतली जाणारी काळजी. साधे पाळी जरी आली तरी आई नीट सांगत नाही, इन्फॉर्मेशन नीट दिली जात नाही. जेव्हा पहिल्यांदा पाळी येते मुलीला किंवा जेव्हा पहिल्यांदा मेन्सेस येतात, त्यावेळेला काय केअर घेतली पाहिजे किंवा काय आहे तेच माहिती नसतं. त्याची इन्फॉर्मेशन प्रॉपरली दिली जात नाही किंवा त्यांना माहिती नसेल तर त्यांनी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सुद्धा केलं जात नाही. आणि ती जी सुरुवात होते चुकीची, ती तशीच कित्येक वर्ष फॉलो केली जाते. ओके, मग अगदी पिरियड्सची सायकल कशी असावी, फ्लो कसा असावा, त्या दरम्यान घेतली जाणारी काळजी म्हण किंवा पॅड्स कशी यूज केले झाले, काय वापरावं. ओके, प्रत्येकाची गरज वेगळी असू शकते. ओके, त्या दरम्यान तर याच्याबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे भरपूर चुकीच्या पद्धती कित्येक वर्ष मुली फॉलो करतात आणि मग त्याचे बऱ्यापैकी साईड इफेक्ट्स त्यांना ओव्हर द पिरियड जाणवतात. मग STDs म्हण किंवा आजार पाळीच्या दरम्यान किंवा हायजीनमुळे होणारे इन्फेक्शन्स म्हण खूप प्रमाणात फिमेल्सला असतात. बरं, ते असताना सुद्धा कुठल्याही डॉक्टरला कन्सल्ट न करता बरेच दिवस ते तसंच, कारण माहितीच नाही की हा आजार आहे
करेक्ट करेक्ट. आणि त्याच्यामुळे ते तसंच कंटिन्यू केलं जातं आणि मग पुढे फर्दर जाऊन त्यांना खूप खूप काय म्हणतो हेल्थ इश्यूजला सामना करावा लागतो. करेक्ट. तर तुम्हाला असं काय वाटतं की पेरेंट्सनी त्यांच्या मुलींना कुठल्या एजमध्ये गायडन्स द्यायला चालू केलं पाहिजे? आता कसं असतं माहिती आहे का याच्यामध्ये की ही सहज बोलली जाणारी गोष्ट आहे. असं काही स्पेसिफिक टाइमला असं बस आणि मी तुला सांगते असं काही नाहीये. तर येता जाता इतकी सहजता ह्या गोष्टींबाबत आली पाहिजे की येता जाता तुम्ही सहज या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. असं नाही की काही स्पेसिफिक एज, त्या त्या एजनुसार त्या वेळी त्या गोष्टी, जर मुलीला प्रश्न पडत असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजे. अगदी मी म्हणते 10 वर्षापासून, आजकाल तर लवकरच मेन्सेस चालू होतात, तर एक 8-9 वर्षापासून मुलींना ह्या गोष्टींबाबत बोललं गेलं पाहिजे. त्याच्याबद्दलची ऑकवर्डनेस ही घरामधूनच पहिल्या तर सुरू होते आणि ती तिथेच संपली पाहिजे. आणि ह्यात मेल फिमेल किंवा आता फादर्स पासून गोष्टी लपवणं किंवा भावापासून ह्या गोष्टी लपवणं, हे सगळं बंद झालं पाहिजे आणि ह्याच्याबद्दल सहज बोललं गेलं पाहिजे फॅमिलीमध्ये. त्यामुळे ती मुलगी ऑकवर्ड होणार नाही किंवा तिला याबाबत आपल्याला काहीतरी वेगळं होतंय किंवा हे गोष्ट बोलण्यासारखी नाहीये, हे सगळं बंद होऊन जाईल. करेक्ट. पण अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या एका पेरेंट्सनी आपल्या मुलींसोबत डिस्कस केल्या पाहिजे? राईट फ्रॉम बॉडी चेंजेस, राईट फ्रॉम मेन्स्ट्रुएशन, प्युबिक हेअर्स म्हणा, सगळ्या एव्हरीथिंग शुड बी टॉक्ड अबाउट, एव्हरीथिंग शुड बी टोल्ड. सगळंच बोललं गेलं पाहिजे माझ्या हिशोबाने. तुझ्या बॉडीमध्ये जेव्हा चेंजेस होत आहेत, तिला जर काही डाऊट आहे तर जर त्यांनाही काही सांगता येत नाही किंवा त्यांनाही ऑकवर्ड वाटतं या विषयावर बोलताना, तर त्यांनी जे प्रॉपर लोक आहेत किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्या मुलांचे डाऊट्स क्लिअर केले गेले पाहिजे. अगदी मुलगी असू दे किंवा तो मुलगा असू दे. प्युबर्टल चेंजेस अगदी केसांपासून तुमचे ब्रेस्ट चेंजेस होतात, प्युबिक हेअर यायला लागतात, काखेमध्ये केस यायला लागतात, तुमच्या चेहऱ्यावर केस यायला लागतात आणि भरपूर बॉडी चेंजेस जेव्हा जाणवायला लागतात, तेव्हा एक मुलगी असो किंवा एक मुलगा असो, तो मेंटली सुद्धा या ट्रॉमामधून जात असतो किंवा भरपूर त्याला काय होतंय माझ्या शरीराबद्दल, चांगलं होतंय वाईट होतंय, काहीही त्याला समजत नसतं. त्यामुळे ह्या गोष्टी अगदी बोलल्या गेल्या पाहिजेत. करेक्ट. सो मॅम, असंही जेव्हा एक मुलगी त्या चेंजेसमधून गो थ्रू करत असते तेव्हा असंही वाटू शकतं तिला की माझी बॉडी त्या पर्टिक्युलर मुलीसारखी नाही आहे किंवा दुसऱ्यांसारखी माझी बॉडी नाही आहे. तर त्या इन्सिक्युरिटी जर आली मुलीला तर त्यावेळेस काय केलं पाहिजे? आता बऱ्याच वेळेला असं होतं की काही मुलींना लवकर पाळी येते, जसं 10व्या-12व्या वर्षी, आणि बऱ्यापैकी चेंजेस त्या मुलींमध्ये होतात किंवा 80% मुली त्या एजमध्ये साधारण सगळ्यांना पाळी यायला सुरुवात होते. आता काही मुली आहेत ज्यांना उशिराने, जसं लाईक वी कॅन टेक 13-14 इयर्स, वेन दे गो इन 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड पर्यंत पाळी येत नाही, और डिलेड मेनार्क म्हणूयात आपण. अशा वेळेला त्या मुलीला बऱ्यापैकी वाटू शकतं असं की अरे इतर मुलींसारखी मला का बरं येत नाहीये, माझी मेन्स्ट्रुअल सायकल का रेग्युलर नाहीये. तर अशा वेळेला मग ती स्वतः ऑकवर्ड फील करू शकते किंवा आउट ऑफ ग्रुप फील करू शकते. अँड शी मे गो थ्रू मेंटल और सायकोलॉजिकल चेंजेस म्हण, किंवा तिला वाटू शकतं अरे मी काहीतरी वेगळी आहे सगळ्यांपासून, असंही आहे. आता हे झालं मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल. बॉडी चेंजेस बाबत तर खूप जास्त काय म्हणतो, प्युबर्टल एजमध्ये खूप जास्त चेंजेस होत असतात. मग कोणाच्या ह्याच्यात वेट गेन होतं, कोणाचे ब्रेस्ट अगदी कमी किंवा मोठे किंवा म्हणजे काय म्हणतो बॉडी चेंजेस बऱ्यापैकी जाणवू शकतात. आणि या दरम्यान मग मलाच का आहे, माझ्याच बॉडीमध्ये असे का चेंजेस, हे अगदीच मुलींना त्रास देऊ शकतं. बट ह्याचे काय सोल्युशन्स आहेत ह्यावेळेस? मग हे का बरं असं होतंय, कारण ह्याच्याबद्दल बोललंच जात नाहीये. सो ती ऑकवर्डनेस असल्यामुळे घरातूनच असू दे किंवा अगदी स्कूलमधून सुद्धा ह्या गोष्टींबाबत सहज बोललं गेलं पाहिजे. करेक्ट. याच्याबद्दल काहीच बोलणं होत नाही किंवा त्याला महत्त्वच दिलं जात नाहीये. त्याच्यामुळे मुलींना माहिती नसते आणि त्यामुळे साधी जी नॉर्मल चेंजेस आहेत ते सुद्धा त्यांना वेगळे वाटू शकतात. हे वेगळं वाटण्याचं कारणच आहे की याच्याबद्दल अगदीच गप्प बसणं आहे किंवा याच्याबद्दल माहितीच नाहीये किंवा
एक काय म्हणतो पडद्याआड बोललं जातं त्याच्याबद्दल. करेक्ट. सो ते तसं नसावं. ओके. असंही होऊ शकतं का की प्रत्येक मुलीचे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याचे कलर किंवा शेप साईज हे वेगवेगळ्या प्रकारचे हो, असू अगदीच शकतात? अगदीच असू शकतात. पण दॅट्स व्हेरी नॅचरल. आणि याची माहिती डॉक्टरांकडे जाऊन किंवा जर मुलीला त्याबद्दल काही डाऊट असेल तर प्रॉपर चेक करून आपण त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि मुलींनी ते डाऊट्स क्लिअर केले पाहिजेत. जर तसं नाही केलं तर चुकीच्या पद्धतीने माहिती मिळणं, आजकाल सोशल मीडियावर सुद्धा बऱ्यापैकी चुकीच्या पद्धतीने किंवा नको ती माहितीसुद्धा मुलींना मिळते आणि मग ते चुकीचं घेऊन ते पुढे चालू राहतात. अशी कुठली सगळ्यात मोठी गैरसमज आहे मुलींमध्ये की दिस इज राईट, दिस इज रॉंग रिगार्डिंग दॅर बॉडी पार्ट्स, रिगार्डिंग द बॉडीली चेंजेस किंवा पिरियड्स? ओके, सगळ्यात मोठा मुलींमध्ये गैरसमज आहे रिगार्डिंग देअर वेट. ओके, हे जे काही चेंजेस आहेत मुलींना थिन, स्लिम आणि छान दिसायचं असतं. तर हे आहे वेदर दे आर हेल्दी और दे आर गोइंग थ्रू, जे चेंजेस आहेत होणारे ते प्रॉपर वेनी होत आहेत नाही आहेत, रिगार्डलेस दॅट दे वॉन्ट टू रिमेन थिन, स्लिम आणि फक्त बाहेर म्हणजे बाहेरून मी कशी दिसते याच्याबद्दलच मुलींना आकर्षण किंवा त्याच्याबद्दलच त्यांना माहिती घ्यायची असते. आणि बाकी जे गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे मग हायजीन असू दे किंवा नॉर्मल काय म्हणतो हेल्दी डाएट असू दे किंवा मग मेन्स्ट्रुअल सायकलबद्दलची माहिती असू दे किंवा सेक्शुअल माहिती असू दे, व्हॉट इज नॉर्मल किंवा त्याच्याबद्दलची जी काय डिटेल माहिती जी त्यांना असायला हवी ती त्यांना बिलकुल नसते आणि फक्त बाह्य ह्याच्यावरनं एक्सटर्नल लुक्सवर मुली फोकस करतात आणि मग तिथून पुढे सगळं त्यांचं बिघडत जातं असं मला तरी वाटतं. ओके, मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ हेल्दी बॉडी इन टीनेज? प्रॉब्ली टीनेजमध्ये हेल्दी बॉडी म्हणजे काय, हेल्दी बॉडी अँड हेल्दी माइंड म्हणूयात आपण, की हे सगळे बदल होत असताना एका टीनेजला फक्त स्वतः कन्फ्यूज तर तो असतोच कारण खूप बदल एका वेळेला चालू असतात. त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे, सोसायटीने सपोर्ट केलं पाहिजे, घरातल्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना प्रॉपर माहिती दिली गेली पाहिजे. ओके, की तुझ्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस हे नॉर्मल चेंजेस आहेत, त्याला सपोर्ट दिला पाहिजे, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. ओके, त्याला फिटनेसमध्ये ठेवलं पाहिजे, त्याला एखादा स्पोर्ट्समध्ये एंगेज केलं पाहिजे आणि एक प्रॉपर त्याचं रुटीन बसवलं अगदी खाण्यापिण्यापासून ते स्पोर्ट्स किंवा एक छान सगळंच करतोय तो एक प्रॉपर आयडियल लाईफस्टाईल म्हणूयात आपण, ती जर फॉलो केली तर व्हेरी इझिली दे अडॅप्ट टू ऑल दिस चेंजेस. ओके, कमिंग टू द ब्रेस्ट चेंजेस, मग मुलींमध्ये हे जे साईजेस वेगवेगळं असणं किंवा ती इनसिक्युरिटी बिल्ड होणं किंवा निपल्सवरती हेअर येणं हे कितपत नॉर्मल आहे आणि सोसायटीने काय म्हणजे मुलींना ह्याच्यातून काय सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे जी बाहेर नॉर्मली ते बोलू नाही शकत? ओके, आता ब्रेस्ट चेंजेस होणं कोणाचे अगदी लहान राहतात, कोणाचे ब्रेस्ट अगदीच मोठे होऊन जातात ह्या चेंजेसमध्ये. आता इट इज ब्रेस्ट साईज डिपेंड्स अपॉन द फॅट डिपॉझिशन वेअर इट हॅपन्स. कोणाचे ब्रेस्टवर चेस्टवर खूप सारं फॅट डिपॉझिशन होतं आणि साईज मोठे, ते कोणाचे शोल्डर्सवर होतं, कोणाच्या बॅक सीटवर होतं. ओके, कोणाचे थाईज मोठे होऊन जातात, तर इट डिपेंड्स. पण ब्रेस्टबद्दल खूप जास्त काय म्हणतो डिस्कस केलं जातं किंवा त्याच्याबद्दल मुलींना जास्त शेमफुल वाटतं जर असं काही असेल. छोटे असले तरीही प्रॉब्लेम आहे आणि मोठे असले तरीही मुलींना प्रॉब्लेम होतो. बट इट शुडंट बी टेकन इन दॅट वे. तुम्ही जर फिट आहात तर माझ्या हिशोबाने साईज डझंट मॅटर. हे लहानपणापासूनच मुलींना एक ते सेन्स दिलेला असतो घरातल्यांनीच ऑनेस्टली की ती गोष्ट हे केस आहेत, हे डोकं आहे, शॅम्पूने असं धुतलं पाहिजे. बट प्रायव्हेट पार्ट्स बद्दल इट इज कॉल्ड की हे शेम आहे, शेम हे आधीपासूनच लहानपणापासूनच ते तसंच ट्रीट केलं जातं. अगदीच. तर त्यांना कसं आधीपासूनच लहानपणापासूनच कसं प्रिपेअर केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी? आता याला तेच आहे ना, त्याच्याबद्दल बोललंच जात नाही. सो वेन घरातली आई किंवा आजी जर याच्याबद्दल बोलतच नाहीये तर त्याच्याबद्दलचं काय म्हणतो माहितीच नीट नसल्यामुळे, आणि काही वेगळं नाही, इट्स जस्ट दी बॉडी पार्ट. करेक्ट. अँड इट शुड बी केप्ट क्लीन.
Correct. दॅट्स इट. इट शुड बी दॅट सिम्पल. पण तसं ते सिम्पल ठेवलं जात नाही. आणि त्याच्याबद्दल जर आईलाच नीट काही माहिती नसेल, एक सामान्य महिला जिला काहीही म्हणजे जे तिच्या आजीकडून मिळाले तेच ती अर्ध घेऊन पुढे जातीये, ती मुलीला काय इन्फॉर्मेशन देणार आहे? करेक्ट. असंही होतं. आणि त्याच्याबद्दल बेसिक हायजीन बाबत सुद्धा बोललं जात नाही. त्यामुळे मुली या गोष्टींपासून मुळे फार सफर करतात. करेक्ट. कमिंग ऑन टू द हायजीन पार्ट, प्रायव्हेट एरियाजला किंवा प्रायव्हेट पार्ट्सला कसं क्लीन ठेवलं पाहिजे, कसं हायजिनिक ठेवलं पाहिजे? ओके. नॉर्मल सिम्पल सोप्सनी सुद्धा वॉश केलं तरी सुद्धा हायजीन मेंटेन होते. आणि वजायनल वॉशबद्दल तू बोलशील तर वजायनल वॉश यूज करण्याची मला तरी इन माय ओपिनियन देर इज नो नीड टू वॉश इट विथ वजायनल वॉशेस अँड ऑल. सिम्पल नॉर्मल हार्श सोप न यूज करता साध्या सोपनी जरी तुम्ही तो भाग क्लीन केला तरी तो भाग क्लीन होतो. इट इज दॅट सिम्पल. ओके. आणि त्या चेंजेसमुळे किंवा व्हॉट एव्हर महिलांना जो वाईट डिस्चार्ज होतो हा प्रत्येक वेळेस ॲबनॉर्मल असा असतो का? नाही. ल्युकोरिया किंवा वाईट डिस्चार्ज आपण म्हणूयात, तो खूप नॉर्मल आहे. ओके. अगदी एखाद्या 10 वर्षाच्या मुलीला सुद्धा वाईट डिस्चार्ज होऊ शकतो. ओके. विच इज व्हेरी नॉर्मल. तो किती होतोय आणि त्याचा कलर काय आहे आणि त्याच्यामुळे काही डिस्कम्फर्ट आहे का, दॅट डिसाइड्स वेदर इट इज नॉर्मल ऑर ॲबनॉर्मल. ओके. सो वाईट डिस्चार्ज हा नॉर्मल आहे हे कसं समजतं? वाईट डिस्चार्ज काही वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल यायच्या आधी काही दिवस होतो आणि इट डझंट कॉज एनी डिस्कम्फर्ट टू द पेशंट ऑर टू दॅट गर्ल. ओके. आणि कधी कधी इन बिटवीन जेव्हा आपले मेन्स्ट्रुअल सायकल होऊन गेल्यानंतर एक 8व्या-9व्या दिवशी सुद्धा थोडासा डिस्चार्ज होणं इन बिटवीन, दॅट्स ॲब्सोल्युटली कन्सिडर्ड नॉर्मल. ओके. जे ॲबनॉर्मल कधी समजायचा जेव्हा त्याच्यातून खूप प्रमाणात होतोय. ओके. अगदी पॅड घेण्या इतपत डिस्चार्जेस होत आहेत. ओके. अँड विच आणि त्यातून ऑफेन्सिव्ह अडोर आहे किंवा स्मेल येतोय घाण त्याच्यातून, त्याचा कलर चेंज झालेला आहे, विच इज स्टेनिंग द निकर ऑर अंडरगार्मेंट्स तुमचे खूपच खराब होत आहेत त्याच्याने. तर दॅट टाइम यू नीड टू शो सम डॉक्टर फॉर द चेंजेस. ओके. प्युबिक हेअर्स ठेवणं इज हेल्दी का ते काढून टाकणं इज हेल्दी? प्युबिक हेअर काढणं is much because that helps to keep that area clean and so pubic hair काढणं कधी पण मी ओकेच म्हणेल, सजेस्ट करेल. ओके. बट असंही काही नाही आहे की नाही काढलं यू कॅन जस्ट ट्रिम देम, दॅट्स इट. त्यासाठी फार काही पेनफुल प्रोसेसमधनं जाण्याची अगदीच गरज नाही आहे बिलकुलच. नॉर्मल वुमेनमध्ये चेंजेस होतात ते म्हणजे पिरियड्स. दिस इज अ बिग चेंज इन हर बॉडी. सो पिरियड्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतो तो पेन, क्रॅम्प्स. 80% मुलींना तो प्रॉब्लेम फेस करावा लागतो. सो हे क्रॅम्प्स पिरियड्सच्या वेळेस हे किती नॉर्मल आहेत? शुड दॅट बी कन्सिडर्ड ॲज व्हेरी मच नॉर्मल? आता पिरियड्स येणं म्हणजे काय असतं तर जेव्हा एक नॉर्मल सायकल कंप्लीट होते, मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होते, पिरियड्स येणं त्यातला 4 दिवस ब्लिडिंग होणं त्यातला हा एक भाग आपण पकडूयात. तर त्या वेळेला अगदी पिरियड्स युटरस ते ब्लड जे कलेक्ट झालेलं असतं ते ब्रेक होण्यासाठी तुमचं पुश करण्यासाठी तुमचे मसल्स दे आर कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्टिंग अँड पुशिंग दॅट ब्लड आउटसाइड आणि तसे तुमचे पिरियड्स चालू होतात. बरोबर. हे कॉन्ट्रॅक्शन होत असताना काही मुली वीक असल्यामुळे, मस्क्युलर वीकनेस असल्यामुळे ते पेन्स सगळ्यांमध्ये हे चेंजेस होत असतात. काहींना ते जाणवतात, काहींना ते जाणवत नाही. ज्यांना जाणवतात त्यांना आपण म्हणतो की तुम्हाला पिरियड्समध्ये पेन होतोय आणि मग त्या दरम्यान शी रिक्वायर्स रेस्ट. करेक्ट. बट ॲक्च्युली हा प्रोसेस खूप नॉर्मल आहे. काहींना थोडाफार पेन होतो पहिल्या दुसऱ्या दिवशी आणि थर्ड डे मग ते नॉर्मल होऊन जातं. अगदीच जेव्हा तो अनबेअरेबल आहे आणि रेस्टच करावी लागते आणि त्यांचं सगळं रुटीन डिस्टर्ब होतं आहे, त्यावेळेला मग ते डिस्मेनोरिया आपण कन्सिडर करतो आणि दॅट नीड्स टू बी ट्रीटेड.
ओके, बट ह्याच्यामध्ये मग ट्रीटमेंट्स वगैरे काय काय इन्व्हॉल्व? ट्रीटमेंट्स एखाद्या वेळेस पेनकिलर खाणं इज ॲब्सोल्युटली ओके, बट मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही तुमचा आहार सुधारा, तुमचे मस्क्युलर स्ट्रेंथ, एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे. मुलींची आजकाल एक्सरसाइजच होत नाही. हे खूप मोठं रिझन आहे की मुलींचे मस्क्युलर, तुमचं लोअर ॲबडॉमेन एकदम लूज राहतं किंवा त्या ताकदच नसते आणि मग तुम्हाला त्रास होतो. करेक्ट, कारण काय काय मुली एकदमच त्यांना क्रॅम्प्स येतात, त्यांना सहन नाही होत, दे हॅव टू रेस्ट कारण एव्हरी टाइम. येस कारण स्ट्रेंथच नाहीये ना, आणि स्ट्रेंथच नाहीये बिलकुल. आज तू बघशील की मुलं खेळतच नाहीयेत. सो अगदी तू 5वी पासून मुली म्हण किंवा इवन बॉईज म्हण, अगदी त्यांचे सकाळचं रुटीन इतकं शाळेत जाणं, क्लासेसला जाणं, खेळणं हा प्रकारच राहिलेला नाही. अगदी मुलींचं म्हणशील तर तू घरात सुद्धा हेल्प त्यांची काहीच होत नाही. दे आर नॉट इन टू एनी फिजिकल, की घरात आलंय एखादा झाडू मारलाय सुद्धा आपण असं मुलींकडून होत नाहीये. इतकं अगदी शाळेत सुद्धा 8 तास जाऊन बसायचंय, घरी आलं की अभ्यास करत बसणे आहे. आणि बसणं कसं आहे तर खुर्चीवर बसणं आहे. तर जेव्हा आपण खुर्चीवर बसतो तेव्हा तो जो भाग आहे तो फोल्ड होतो. अँड व्हॉट म्हणजे जे काय आम्ही ऑब्झर्व करतोय आता की अगदी मुलीचं रुटीन किंवा आहार किंवा ओबिसिटी इज नॉट दी ओनली रिझन फॉर PCOS. तर तुमचं बसणं सुद्धा एक खूप मोठं रिझन आहे ज्याच्यामुळे मुली आज PCOD किंवा PCOS नी सफर करतायत. करेक्ट. PCOS वरती आपण डिटेलमध्ये जाऊच, बट त्याच्या आधी पिरियड्सचा जो कलर असतो तो व्हॉट कलर इज नॉर्मल, किंवा काहींचा डार्क ब्राऊन असतो, ब्लड रेड असतो, किंवा काही वेळेस पिंक कलर असतो. सो व्हॉट इज कन्सिडर्ड ॲज नॉर्मल आणि फ्लो किती असायला पाहिजे एव्हरी पिरियड्स? तर एक 4 दिवसाचा नॉर्मल फ्लो असतो. फर्स्ट डे किंवा सेकंड डे काही मुलींना बऱ्यापैकी ब्लिडिंग होतं आणि थर्ड डे ते नॉर्मल असतं आणि फोर्थ डे ते कमी होऊन जातं. हे असं आयडियल असावं. ओके. आणि ब्लडचा कलर म्हणशील तर तो नॉर्मली जसा ब्लड रेड असतो तसाच असावा. काही मुलींमध्ये थोडासा डार्किश ब्राऊन असतो विथ क्लॉट्स, छोटे क्लॉट्स असतात, दॅट्स ऑल्सो कन्सिडर्ड नॉर्मल. अगदीच फार मोठ्या मोठ्या गाठी जात असतील तर दॅट इज नॉट नॉर्मल. अगदीच काळा जातोय किंवा तो खूप ऑफेन्सिव्ह स्मेल करतोय किंवा ती गाठ पडताना दुखतंय पोटात आणि मग ती गाठ पडते तर दॅट इज नॉट नॉर्मल. सो त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरला कन्सल्ट करायला हवं आहे. सो काही मुलींची सायकल 25 डेज असते, काही मुलींची सायकल 28 डेज असते, काहींची 31, काहींची त्याच्याहून जास्त असते. तर नॉर्मल सायकल हे काय कन्सिडर केलं पाहिजे? अगदी 28 डे सायकल म्हणजे पाळीची जी तारीख आहे त्याच्या 4 दिवस आधी पाळी येणं इज ऑल्सो नॉर्मल आणि 4 दिवस नंतर पाळी येणं इज ऑल्सो कन्सिडर्ड नॉर्मल. म्हणजे 28 डेज सायकल इज ऑल्सो कन्सिडर्ड नॉर्मल, 31 डेज सायकल इज ऑल्सो कन्सिडर्ड नॉर्मल आणि डे टू डेट तर नॉर्मलच आहे. पण 4 दिवस अगदी 4 दिवस अलीकडे येणं सुद्धा नॉर्मल कन्सिडर केलं. ओके. आणि इरेग्युलर पिरियड जे आजकाल जास्त टर्म चालू आहेत, व्हॉट डज दॅट मीन? आता जेव्हा सायकल मंथली सायकल तुमची ब्रेक होते की बाबा 2 महिने झाले, 3 महिने झाले, पाळीच आलेली नाहीये, मेन्सेसच येत नाही आणि मग पुन्हा 3 महिन्यांनी पाळी आली आहे, मग पुन्हा ती डिस्टर्ब झाली आहे, असं जेव्हा एक वर्षभर ही सायकल ब्रेक होते तेव्हा आम्ही समजतो की हे पिरियड्स इरेग्युलर झालेले आहेत. ओके. मग अशा वेळेस जेव्हा इरेग्युलर पिरियड्स होतात, एखादी मुलगी येत असेल तर कुठले टेस्ट किंवा काय डायग्नोस्टिक्स केले जातात त्यांच्यावरती? ओके. पहिले तर ब्लड टेस्ट केले जातात सगळे. ओके. हॉर्मोन्सचे पण टेस्ट केले जाते सगळे आणि सोनोग्राफी सुद्धा केली जाते. तर सोनोग्राफी थ्रू आणि काही ब्लड टेस्ट थ्रू वी कॅन डायग्नोज की काय आहे, काय इश्यू आहे. ओके. जेव्हा हे टेस्ट वगैरे ॲबनॉर्मल येतात, व्हॉट इज कन्सिडर्ड टू बी ॲबनॉर्मल? आणि जो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ज्याला आपण PCOS म्हणतो, तर ते कसं डायग्नोस होतं? केव्हा कळतं की ॲक्च्युली हिला PCOS आहे? तेच एक सायकल स्किप होणं म्हणजे PCOD कन्सिडर केलं जात नाही. जेव्हा वर्षभरात हे सायकल जेव्हा डिस्टर्ब झाली असं जाणवतं त्यापुढे जाऊन मग आपण सगळ्या ब्लड टेस्ट करतो आणि काही हॉर्मोनल तुमचं इस्ट्रोजन लेवल्स, प्रोजेस्ट्रॉन लेवल्स, टेस्टोस्टेरॉन लेवल्स हे सगळे जेव्हा डिस्टर्ब किंवा काही चेंजेस त्याच्यामध्ये दिसतात
आणि सोनोग्राफी केली जाते, त्यात काही चेंजेस दिसला, ओव्हरीजमध्ये काही चेंजेस नोटीस केले जातात, तेव्हा आपण ते PCOD किंवा PCOS आहे असं डायग्नोज करतो. रँडम एखादा पिरियड मिस झाला तर असं कुठल्याच मुलीने समजू नये की आपल्याला PCOD झाला आहे. ओके. आणि थायरॉइड सुद्धा खूप याच्यामध्ये मोठा रोल प्ले करतात. ओके. सो असे काही फिजिकल सिम्पटम्स पण असू शकतात PCOD PCOS मध्ये? अगदी अगदी. जेव्हा मुलीची पहिलं तर लाईफस्टाईलच बिघडते, अगदी खाण्यापिण्यापासून जेव्हा बिघड होतो, तिच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात, वेट इन्क्रीज होणं, ओके, एक वेगळं स्वेलिंग येतं बॉडीवर, ओके, आणि नको तिथे केस, जसं आपण हिरसिटिझम म्हणूयात, अगदी चीकवर केस येणं, लिप्सच्या वर केस येणं, ओके, ॲबनॉर्मल ठिकाणी केस येणं, हे सुद्धा काही वेळेला इंडिकेशन असू शकतं की सायकल बिघडायला लागलेली आहे आणि PCODची सुरुवात त्या वेळेला असू शकते. ओके. नाव कमिंग ऑन टू द हायजीन पार्ट अगेन. तर नॉर्मली मुलींनी कोणत्या टाईपचे अंडरवेअर्स किंवा ब्रास किंवा वॉट एव्हर ते सिलेक्ट करताना त्यांनी काय गोष्टी माइंडमध्ये ठेवल्या पाहिजे? अगदी स्किन फ्रेंडली जे काही गार्मेंट्स असतील ते यूज केले गेले पाहिजे. पॅड्सच्या बाबतीत म्हणतं कॉटनचे पॅड्स मी रेकमेंड करते मुलींना यूज करण्यासाठी. अगदी पिरियड्स पॅन्टीसुद्धा आपण आजकाल आलेले आहेत, तेही मुलींनी यूज करावेत. फक्त याच्यामध्ये की किती वेळ ते ठेवतो याच्यावर ते सगळं डिपेंड करतं. सो एव्हरी 3 आवरली एव्हरीथिंग शुड बी चेंज सो दॅट त्याचा त्रास तुमच्या स्किनला किंवा इंटिमेट पार्ट्सला होणार नाही. इट्स ऑल अबाउट हायजीन अँड इट्स ऑल अबाउट चेंजिंग. करेक्ट. आणि कमिंग ऑन टू द सेम पॉईंट अगेन की पिरियड्समध्ये बेस्ट काय आहे? पॅड्स बेस्ट आहेत, मेन्स्ट्रुअल कप बेस्ट आहे का टॅम्पन्स बेस्ट आहेत? अगदीच. ह्याच्याबद्दल खूप मोठा वाद आहे. कॉमनली यूज आर पॅड्स, दे आर ऑल्सो ओके. मेन्स्ट्रुअल कपबद्दल खूप गैरसमज आहे. टॅम्पून्स तर त्याहून लांब. टॅम्पून्सबद्दल तर अगदीच खूप कमी लोकांना माहिती आहे. यूज आपण तिन्हीही करू शकतो. ओके. मेन्स्ट्रुअल कपच्या बाबतीत आहे की लहान मुलींमध्ये ती यूज केले जात नाही, तर त्याच्यात साईजेस मिळतात. सो लहान मुली किंवा तुमच्या एजनुसार किंवा तुमच्या याच्या गरजेनुसार तुम्ही छोटे साईजेसचे कपसुद्धा यूज करू शकता. सो ऑल 3 आर गुड. आणि तेच मी परत म्हणेन की जर ते व्यवस्थित वापरले गेले, ते व्यवस्थित वापरणं हेच महत्त्वाचं आहे आणि हायजीन ठेवणं. आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली डॉक्टर्स आर देअर. योग्य माहिती त्यांनी घ्यावी आणि ते यूज करा. ज्याला कोणाला पॅड्समध्ये कम्फर्टेबल फील होतं, कोणाला कप्स यूज करणं योग्य वाटतं, कोणी टॅम्पून्स यूज करतं. ऑल 3 आर ओके. ओके. आता येऊया मॅरेजच्या पार्टकडे. अच्छा. सो लग्नाआधी मुलींनी कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे? कुठल्या टेस्ट इम्पॉर्टंट आहे? कुठल्या गोष्टी स्वतःच्या पर्सनल हायजीनच्या मेंटेन कराव्या? व्हॉट डू यू सजेस्ट? एव्हरीथिंग, सगळंच केलं गेलं पाहिजे. अगदी सर्व ब्लड टेस्ट केले गेले पाहिजे. आजकाल पत्रिका जुळवण्यापेक्षा पण मी सजेस्ट करेन की अगदी मुलींनी सगळं पूर्ण बॉडी चेकअप करावा. ओके. सगळ्या ब्लड टेस्ट केल्या गेल्या पाहिजे, ब्लड ग्रुप चेक केले गेले पाहिजेत, सगळं गोईंग थ्रू एव्हरीथिंग, मेंटल अँड फिजिकल लेवल बोथ. ओके. तर डू यू सजेस्ट गोइंग टू अ काउन्सिलर, गोइंग टू अ डॉक्टर ॲज अ कपल? आणि येस. ओके. त्यांनी गेलंच पाहिजे आणि त्याची योग्य ती माहिती घेतलीच पाहिजे. ओके. सो प्रेग्नन्सी प्लॅन करताना कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या पर्टिक्युलर गोष्टी आहेत त्या अजिबात नाही मिस केल्या पाहिजे? आजकाल प्रेग्नन्सी प्लॅन करणंच हे एक काय म्हणतो नॉर्मल राहिलेलंच नाही आहे. ओके. जसं इतकी सहज होणारी, इतकी नॅचरल होणारी गोष्टला सुद्धा आजकाल कपल्स अँशियस असतात. तर तसं न करता त्यांनी योग्य माहिती जर त्यांना असेल तर गोईंग थ्रू प्रेग्नन्सी विल बी अ व्हेरी इझी प्रोसेस फॉर दॅट. जे आजकाल खूप सारे तुला IVF सेंटर्स दिसतील कशामुळे, तर त्यांना नॉर्मल प्रेग्नन्सी आजकाल राहत नाही आहे किंवा नॉर्मल काय म्हणतो आपण नॅचरली प्रेग्नेंट होणं काय आहे हे माहितीच नाही आहे किंवा त्याच्यापासून लोक लांब जात चाललेत, म्हणून हे IVF सेंटर्स वगैरे फार उभे राहिलेले आहेत. ओके. होमिओपॅथीमध्ये अशा काही ट्रीटमेंट्स आहेत जे नॅचरली प्रेग्नेंट होण्यासाठी हेल्प करू शकतात? ती लेडी प्रेग्नेंट का होत नाहीये
याची कारणं आपण शोधतो किंवा मग त्यात एक कारण आहे PCOD, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, कोणाला स्ट्रेस आहे, कोणाला योग्य माहितीच नाहीये की प्रेग्नेंट कसं राहावं. इथपासून सुरुवात होते. तर ती प्रॉपर माहिती घेऊन त्यांना त्या कपलला व्यवस्थित गाईड करून जर काही आजार असतील, अगदी PCOD असेल, थायरॉइड असेल किंवा आणखीन काही जर माहिती नसेल त्यांना, तर ती माहिती प्रोव्हाइड करून आपण प्रॉपर त्यांना गाईड करून ॲक्च्युली कपल दे कॅन गेट प्रेग्नेंट. ओके. सो आफ्टर ऑल दिस मेनोपॉज वरती आपण जेव्हा मेनोपॉजचा पिरियड येतो तर मेनोपॉजचे लक्षणं काय असतात आणि कसं ओळखावं की आता मेनोपॉज जवळ आहेत? आता असं मेनोपॉज स्विच ऑन आणि स्विच ऑफ बटन असं नाही. मेनोपॉज हा एक बऱ्यापैकी लॉंग पिरियड आहे. मी म्हणेन की अगदी 40पासून जो चालू होतो फ्रॉम एज ऑफ 40 टू आजकाल 55 पर्यंत मेनोपॉज हा एज कन्सिडर केला जातो. त्यामुळे हा एक खूप मोठा स्पॅन आहे एका लेडीच्या आयुष्यातला. मॅम, आता मेनोपॉजच्या दरम्यान मूड स्विंग्स, चिडचिड ह्या गोष्टी खूप होतात, तर ह्या नेमक्या हॉर्मोन्समुळे होतात का ह्याच्या मागे दुसरं काही पण कारण असू शकतं? हो, हॉर्मोन्समुळेच होतं बऱ्यापैकी. कारण मेनोपॉज म्हणजे काय, तर जे इस्ट्रोजन हॉर्मोन ज्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल, आपल्या मेन्सेससाठी इस्ट्रोजन हॉर्मोन आपल्या मेन्सेससाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो इस्ट्रोजन हॉर्मोन जेव्हा शरीरातून थोडं कमी जास्त होत जातो त्या फेजला आपण मेनोपॉझल फेज म्हणतो. ओके. तो इस्ट्रोजन कमी होणं म्हणजे तुमची सायकल हळूहळू इरेग्युलर होणं आणि म्हणजे बंद होणे आणि मेनोपॉज येणे असं आपण कन्सिडर. तर आता जसं एखाद्याला त्या हॉर्मोनची शरीराला सवय लागून गेली आणि मग तो हॉर्मोन जेव्हा शरीरातनं थोडासा कमी व्हायला लागतो तेव्हा शरीर काहीतरी साईन्स तुम्हाला दाखवायला सुरुवात कर. मग फिजिकल चेंजेस तर दिसतातच की पिरियड्स इरेग्युलर झालेले आहेत, थोडंसं स्लगिशनेस आलेलं आहे. सेम वे मेंटल लेवलवर सुद्धा काही सिम्पटम्स दिसायला लागतात. मग काही लेडीजमध्ये इरिटॅबिलिटी असू शकते, लोनली फिलिंग येणं, मग सेन्सिटिव्ह होणं, इमोशनल होणं, भीती असणं, भरपूर मेंटल सिम्पटम्स फिमेल्स दे गो थ्रू ड्युरिंग दिस फेज. आणि फिजिकल सिम्पटम्समध्ये काय? फिजिकल सिम्पटम्समध्ये बऱ्यापैकी वीकनेस जाणवणं किंवा इंटरेस्ट, दे लूज इंटरेस्ट इन डुईंग दॅर रेग्युलर कोर, मस्क्युलर वीकनेस येणं किंवा घाम फुटणं, थकवा जाणवणं, ह्या सगळे बरे. आणि पहिलं तर मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर होणं, दॅट इज दी फर्स्ट सिम्पटम. ओके. मग अशा वेळेस जेव्हा महिला एका फेजमधून जात असते तिच्या लाईफमध्ये जिथे ती मेंटली ऑल्सो शी इज नॉट स्टेबल, फिजिकली ऑल्सो शी इज नॉट स्टेबल, तर तुम्ही त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या हजबंड्सला काय सजेस्ट कराल की त्यांनी कसं ट्रीट केलं पाहिजे त्यावेळेस त्यांना? हो, ह्या फेजबद्दल खूप कमी बोललं जातं आणि त्या बेसिकली ती फिमेलच अवेअर नसते की आपल्याला हे सगळं कशामुळे होतं. तर ह्याच्याबद्दलची माहिती आजकाल बोललं जातं खूप मेनोपॉजबद्दल किंवा ह्याच्याबद्दल. तर त्या फिमेलनी फॅमिलीला सुद्धा कसं कळणार की इफ आय एम गोईंग थ्रू समथिंग, तर मी जर सांगितलंच नाही तर त्यांना कळणारच नाही की मला काय होतंय. सेम वे दॅट फिमेल शुड मेक एव्हरीबडी सिट अँड मेक देम अंडरस्टँड की आय एम गोईंग थ्रू सच फेजेस किंवा मला असा त्रास होतोय, तर तुम्ही मला सांभाळून घ्या. पहिलं तर ह्याच्याबद्दल वोकल होणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि अगदीच आपण जर ह्याच्याबद्दल माहिती दिली तर इट बिकम्स इझी. हा जो प्रोसेस आहे, कारण तो एक दिवसाचा नाही आहे. तुमचं ह्या सगळ्या याच्यात एक 8 ते 10 वर्ष तुमची जातात आणि अगदी मी म्हणेल तुमचं सोशल लाईफ डिस्टर्ब होतं, तुमची हेल्थ डिस्टर्ब होते, तुमची फॅमिली सुद्धा या कारणांमुळे डिस्टर्ब होऊ शकते, योग्य माहिती नसल्यामुळे फक्त, बाकी काही नाही. आणि हीच जर माहिती खूप बोलली गेली किंवा याच्याबद्दल डिस्कस केलं गेलं तर फॅमिलीचा सपोर्ट, सोसायटीचा सपोर्ट अगदीच या बाबतीत मिळून त्या फिमेलचं आयुष्य अगदी सुखकर आणि सोपं होऊ शकतं. ओके. अँड कमिंग ऑन टू द फायनल पार्ट, तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सजेस्ट करू इच्छिता किंवा काय तुमचे व्ह्यूज आहेत, त्यांना काय ॲडवाईस द्यायचं तुम्हाला राईट फ्रॉम यंगर एज, मिड एज आणि मेनोपॉझल फेजमध्ये? ओके.
मी पहिल्यांदा तर प्रत्येक फिमेलला किंवा आपण काहीतरी वेगळे आहोत असं नाही आहे. एक ह्युमन बिंग आहे, ही ह्युमन बॉडी आहे आणि हे खूप नॉर्मल आहे. याच्याबद्दल बोलणं किंवा याच्याबद्दल लाज वाटण्यासारखं काहीही नाही आहे. आपण असणं इम्पॉर्टंट आहे, आपण कसे आहोत याच्यापेक्षा पण. आणि हे जर प्रत्येक महिलेनी लक्षात ठेवलं तर खूप सारे हेल्थ इश्यूजपासून ते लांब राहू शकतात किंवा दे कॅन लीड अ व्हेरी हेल्दी लाईफ, हेल्दी अँड हॅपी लाईफ. अगदीच. आणि मी म्हणेन की लास्टली सगळ्यात महत्त्वाचं की बिंग हॅपी इज मोर इम्पॉर्टंट. आणि तुम्ही बिंग हॅपी इन युअर ओन स्किन इज मोर इम्पॉर्टंट. आणि बाकी सगळं तर मग हेल्प आणि गायडन्सनी होतच. करेक्ट. थँक्यू सो मच मॅम फॉर जॉईनिंग अस. थँक्यू फॉर कॉलिंग मी अँड असा विषयावर बोलण्यासाठी बोलवण्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.